वाखरी ते पंढरपूर या पालखी मार्गाचं काम गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी हे काम अर्धवट अवस्थेमध्ये आहे. आपण या ठिकाणी बघतोय की पंढरपूर पासून अगदी जवळ असलेल्या इसबावी परिसरातील मलफे ओढ्यावरचा हा पूल गेल्या 2 वर्षापासून खरं तर हे काम सुरू आहे, रडत-खडत काम सुरू आहे. आणि या कामामध्ये मोठ्या प्रमाणावरती दिरंगाई असल्यामुळे येथील स्थानिक नागरिकांची देखील मोठी अडचण निर्माण होते. आणि पंढरपूर पुणे हा मुख्य रहदारीचा रस्ता असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाहतूक असते. उपनगरांमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठी आहे. दिवसभर वर्दळ असते आणि हा रस्ता खोदून ठेवल्यामुळे एका बाजूने सगळी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते. शाळा असतील, कॉलेज असतील याच मार्गावरती आहे आणि मोठ्या संख्येने येणारी भाविकांची वाहनं देखील याच रस्त्यावरून येतात. या ठिकाणी आपण बघतोय की हे काम रखडलेलं आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. 8 किलोमीटरचा हा टप्पा आहे. एका टप्प्यातलं काम सुरू झालेलं आहे, मात्र 3 टप्प्यामधलं काम आणखी अपूर्ण आहे. आणि आपण या ठिकाणी बघतो की गेल्या अनेक दिवसांपासून हे खड्डे असे खोदलेले आहेत. या ठिकाणी मोठा पूल बांधण्यात येणार आहे, मात्र या पुलाचं काम रखडलेलं आहे. आणि एकूणच हे रखडलेल्या कामामुळे स्थानिकांचा देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. या ठिकाणी बघतो की नागरी वस्ती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि जो या पुलाला सर्व्हिस रोड तयार करण्यात येणार आहे, त्या सर्व्हिस रोडचं देखील काम अपूर्ण. या ठिकाणी आपण बघतो की जो पलीकडचा भराव टाकलेला तो सर्व्हिस रोड आहे आणि ह्या ठिकाणी सगळा मोठा पूल होणार आहे. मात्र कोणत्याही पद्धतीचं या कामावरती खरं तर येण्याच्या अधिकाऱ्यांचं, प्रकल्प अधिकाऱ्यांचं लक्ष नाही. अधिकाऱ्यांचं देखील दुर्लक्ष आहे. ठेकेदारांचं आणि अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असल्यामुळे खरं तर हे काम गेल्या 2 वर्षांपासून रखडलेलं आहे. वारी काळामध्ये मात्र तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता तयार केला जातो. मात्र आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चिखल तयार होतो आणि या सध्या चिखलातून वाट काढत नागरिकांना रस्त्यावरून जावं लागतंय. तर राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामात लक्ष घालावं आणि हे काम तातडीनं पूर्ण करावं अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते. कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.